नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुतकर मोरे नंबर 1मध्ये। 6 ते 7 महिन्याच्या वेटिंग पिरियड नंतरला मी येऊन पोचलो होतो इंदिरा गोदी म्हणजे इंदिरा डॉक येथील येल्लो गेटला। हे मुंबईमध्ये जवळ असल्यामुळे माझी मिसेस आणि माझे सासरे हे देखील मला बाय करण्यासाठी आले होते। त्यानंतरला माझा प्रवास सुरू झाला। पुढे आम्ही कारमध्ये बसलो। कारमधून आम्ही निघालो आणि पुढचा प्रवासाला कस्टम आणि इमिग्रेशन हे क्लिअर करायचं होतं। आमचं सगळं लगेज आम्ही तिकीट टाकलं होतं आणि आम्ही निघालो पुढे। कस्टम इमिग्रेशन क्लिअर केल्यानंतरला आम्ही निघालो लॉन्चने। लॉन्चचा प्रवास आमचा सुरू होणार होता। लॉन्च आम्हाला टगबोटीतून घेऊन जाणार होती। लॉन्चमध्ये बसल्यानंतरचा अनुभव हा वेगळाच होता। 6 महिने घालवलेल्या आठवणी मला पुन्हा एकदा ताज्या झाल्या। मन करत नव्हतं की जॉईनिंग करावं, पण काय करणार, जॉब आहे, पुन्हा एकदा तर जावं लागणारच। सो मन घट्ट करून पुढे निघालो। पण मुंबईच्या ह्या रात्रीच्या लाईटिंगने मन एकदम मोहून घेतलं आणि सगळ्या आठवणी घालवायला भाग पाडलं। पुन्हा एकदा आम्ही निघालो नवीन जोशामध्ये आणि पुढे येऊन पोचलो टगबोटीवरती। टगबोटीचा प्रवास जवळजवळ 2 ते 3 तासाचा असणार होता। थोडा वेळ वेटिंग पिरियड होता, थोडं थांबल्यानंतरला शेवटी फायनली इंजिन स्टार्ट झालं आणि टगबोट निघाली पुढच्या प्रवासाला। पुढे आल्यानंतरला खूप सुंदर अशी दृश्य पाहता येत होती। सूर्योदयास सुरुवात झाली होती। सूर्योदयास सुरुवात झाली असल्यामुळे एक सुंदर असं ऑरेंज कलर असा संपूर्ण आकाशात दिसत होता आणि थोडीशी रोलिंग होती। वेदर थोडासा खराब होता, चॉपी वेदर म्हणतात त्याला, आणि असा चॉपी वेदरमधला अनुभव हा खूप छान होता। सूर्य पूर्णपणे वरती आल्यानंतरला जे दृश्य होतं ते पाहण्यासारखंच। पुढे आल्यावरती 2 ते 3 तासाचा प्रवास आमचा पूर्ण झाला आणि फायनली मला दुरून माझं जहाज दिसू लागलं होतं। जहाजाच्या जवळ आल्यावरती एक वेगळी एक्साइटमेंट होती जहाजावर चढण्याची। आम्ही गँगवेने वरती आलो आणि सर्वात पहिलं जहाजाचा राऊंड घेतला। त्यानंतरला थोड्या वेळानंतर आमचं लगेज क्रेनच्या सहाय्याने वरती घेण्यात आलं जहाजावरती आणि टगबोटीला सोडण्यात आलं। टगबोट नंतर निघून गेली। त्यानंतरला मी पुढे आलो आणि अकोमोडेशन पाहिलं। अकोमोडेशन एकदम क्लीन अँड नीट, एकदम खूप सुंदर अकोमोडेशन होतं। मला जी केबिन अलॉट झाली होती त्या केबिनचं आता माझं थोडंसं काम बाकी होतं। शेवटी मी क्लिनिंग वगैरे करून ती 1 नंबर करणार हे मला माहीत आहे। आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आसुतकर मोरे नंबर 1।